हॅलो राधा, बाळा कशी आहेस? तू तर अजिबात फोन करत नाहीस. सगळं ठीक आहे ना? हो आई, मी ठीक आहे, राधा रडवल्या आवाजात म्हणाली. बाळा तू रडतेस का? नाही ग आई. राधा, जर तुझं मन लागत नसेल तर इकडे ये, हे घर तुझंच आहे. येणार आहे ग आई, पण तू आणि बाबांनी असे संस्कार दिले आहेत ना, सासरचं काही झालं तरी तक्रार करत इकडे तिकडे फोन न करणं, सगळं सहन करायचं, हेच शिकवले. राधा तिचं बोलणं पूर्ण करणार इतक्यातच तिच्या सासूबाईंनी तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तिच्या आईला उद्धटपणे बोलू लागल्या. काय म्हणून फोन केला माहेरी? मी स्पष्ट सांगितलं होतं माहेरी फोन नाही करायचा, तरी ऐकलं नाहीस. तुला याची शिक्षा संध्याकाळी मिळेल. काय बघतेस माझ्या तोंडाकडे? जाऊन तुझं काम कर. राधाने डोळ्यातलं पाणी लपवत शांतपणे आपलं काम सुरू केलं, पण मनात सतत एकच विचार घोळत राहिला. माहीत नाही संध्याकाळी कोणतं वादळ येणार आहे. त्याच वेळी राधाच्या आई लताताईने घडलेलं सर्व ऐकलं आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. चेहरा काळजीने उतरलेला होता. शामरावांनी ते पाहिलं आणि विचारलं, काय झालं? चेहरा एवढा का उतरला आहे? कोणाचा फोन होता? लताताईंनी अश्रू पुसत सांगितलं, राधाचा फोन होता. बोलायच्या आधीच तिच्या सासूबाईंनी तिच्याकडून फोन घेतला आणि खूप खूप अपमानास्पद बोलल्या. माझं मन धडधडतंय, काहीतरी वाईट घडेल असं वाटतंय. ती फोनवर रडत होती. हे ऐकताच शामराव चिडले. लता, मी आधीच सांगितलं होतं हे स्थळ आपल्या राधासाठी योग्य नाही, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि आज आपल्या मुलीला या चुकांचा परिणाम भोगावा लागतोय. तुम्ही जुना विषय का उकरताय? आता त्याला काही अर्थ आहे का? आधी जाऊ आणि मुलीला घेऊन येऊ, लताताईंनी व्यथित होऊन उत्तर दिलं. शामरावांनी रागाने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि लगेच सासरी जाण्याची तयारी करू लागले. इकडे शामराव घाईघाईने घरातून निघाले, पण लताताई मात्र चिंतेतच बुडाल्या होत्या. त्या सोफ्यावर बसल्या आणि सगळ्या जुन्या आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोरून फिरू लागल्या होत्या. राधासाठी स्थळ शोधायचं काम सुरू होतं, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोणतंही स्थळ नीट मिळत नव्हतं. एक दिवस त्यांच्या मोठ्या मुलीचे सासरे घरी आले. चहा नाश्ता झाल्यावर ते म्हणाले, शामराव, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हे ऐकून शामराव आश्चर्यचकित झाले. आपल्या दूरच्या नात्यात एक चांगलं स्थळ आहे. एकुलता एक मुलगा आहे. भरपूर जमीन जुमला, मोठं घर आहे. तुमची मुलगी त्या घरात सुखानं नांदेल. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. एकच गोष्ट आहे, त्या मुलाचे आजोबा फार आजारी आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर लग्न उरकायचं आहे. मोठं घराणं आहे, पैसा भरपूर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मागण्या नाहीत. हे ऐकून शामराव म्हणाले, ठीक आहे, आम्ही विचार करून सांगतो. ते त्यांचे व्याही होते, त्यामुळे शामराव संकोचून होते. ते स्पष्टपणे बोलू शकत नव्हते. शामरावांच्या मनात मात्र सतत एक विचार चालू होता. आपल्या मुलीचे लग्न गावात नाही तर शहरातील सुशिक्षित सुसंस्कृत मुलासोबत व्हावं. पण लताताईंनी तेव्हा आग्रह केला होता, हे लोक खूप श्रीमंत आहेत, पैशांची कमतरता नाही. एकुलता एक मुलगा आहे, 2 बहिणी आहेत. त्यांचं लग्न झालं की आपल्या मुलीवर काहीही जबाबदारी राहणार नाही. मोठी मुलगी ही सुखात आहे. एकदा तरी जाऊन स्थळ बघूया. राधा तर शहरात वाढली, गावी राहून ती जमवून घेईल का? देव जाणे, शामराव काळजीने म्हणाले. खरं तर त्यांच्या मनात गावातील मुलाशी मुलीचं लग्न लावण्याचा विचारही नव्हता, पण लताताईंनी हट्ट धरल्यामुळे ते तयार झाले. मुलाकडची मंडळी राधाला पाहायला आली. तिला ते स्थळ पसंत पडलं. मुलगा देखणा, घरदार भरलेलं, संपत्ती, पैसा भरपूर. एका बहिणीचं लग्न झालं होतं, दुसरी अजून अविवाहित होती. शामराव आणि लताताईंनी मुलाच्या घरी जाऊन पाहणी केली. स्थळ योग्य वाटलं, पण मुलाकडच्यांना फार घाई होती. त्यांचं म्हणणं होतं की अजयचे आजोबा फार आजारी आहेत आणि अजय त्यांचा एकुलता एक नातू. त्यामुळे नातवाचं लग्न डोळ्याने पाहण्याची त्यांची शेवटची इच्छा आहे. शामराव म्हणाले, इतक्या घाईघाईने मुलीचं लग्न आम्ही लावू शकत नाही. हे मुलीचं लग्न आहे, विचारपूर्वक सगळं जमवावं लागतं. त्यावर अजयचे वडील म्हणाले, आम्हाला काही नको, आमच्या काही मागण्या नाहीत. घरात काहीच कमतरता नाही, फक्त लवकर लग्न हवंय. हीच घाईची गोष्ट शामरावांच्या मनाला खटकली. पण लताताई म्हणाल्या, अहो, असं अनेक ठिकाणी होतं.
वृद्धांची शेवटची इच्छा म्हणून लवकर लग्न करतात. यात विचार करण्यासारखं काही नाही. तरीही शामराव म्हणाले, मागणी काही नाही हे बरोबर, पण आपली मुलगी आपण रिकाम्या हातानं कशी पाठवणार? त्यावर लताताईंनी त्यांचं टेन्शन समजून घेत म्हणाल्या, तुम्ही काळजी करू नका. थोडीफार तयारी मी आधीच केली. उरलेलं सगळं मी बघते. शेवटी फार मुश्किलीने 1 महिन्यांचा वेळ मिळाला. त्यानंतर राधा आणि अजयचं लग्न होतं. जे शक्य होतं ते सगळं शामरावांनी आणि लताताईंनी राधाला दिलं. राधा आता नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर होती. लग्नानंतर सुरुवातीचे 2-3 महिने चांगले गेले, पण नंतर हळूहळू सासरचं खरं रूप उघडं पडायला लागलं. राधाला कळलं की अजय काहीच कामधंदा करत नव्हता. दिवसभर उंडारत फिरायचा. म्हणूनच मुलाकडच्यांनी आजोबा आजारी असल्याचं खोटं सांगून लग्न लवकर उरकलं होतं. जेव्हा ही गोष्ट राधाच्या लक्षात आली तेव्हा ती खूप निराश झाली. पण तरी तिने ठरवलं, प्रेमाने संयमाने अजयला समजावावे. तो बदलून जाईल. त्या आशेने तिने काहीच माहेरी सांगितलं नाही. आणि हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली. जोपर्यंत अजयचे वडील होते तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण ते गेल्यानंतर सासूबाई आपला खरा स्वभाव दाखवू लागल्या. कधी म्हणायच्या, तुझा नवरा काही कमावत नाही, तर कधी लग्नात माहेरहून काहीच आणलं नाहीस. रोज काहीतरी कुरकुर, टोमणे, अपमान. एका दिवशी राधाने नम्रपणे सांगितलं, आई, खोलीतला बल्ब गेला आहे. बाजारातून येताना LED बल्ब घेऊन या. ते ऐकून सासूबाई संतापल्या. महाराणी अशी ऑर्डर झटकतेस जसं तुझा नवरा लाखो कमवतो आणि तू माहेरून खजिनाच घेऊन आली आहेस. माझ्याजवळ 1 रुपयाही नाही. नवऱ्याला सांग, तो आणून देईल. नाहीतर आईबापाला सांग. राधा गप्प राहून तिचं काम करत राहिली. नंतर तिने अजयला ही गोष्ट सांगितली. अजय म्हणाला, मी नोकरी शोधतोय. मिळाली की सगळं बघेन. राधा म्हणाली, पण खोलीत अंधार आहे. काहीतरी करा. शेवटी अजयने एक छोटासा बल्ब आणून लावला, पण त्याने खोली उजळली नाही. जशी तिच्या आयुष्यातली अंधारीत झालेली आशा उजळू शकली नाही. आई, घरातला झाडू खराब झालाय. एक नवा झाडू घेऊन या. राधाचं बोलणं ऐकल्यावर सासूबाईंनी पुन्हा तेच उत्तर दिलं, तुझ्या नवऱ्याला सांग झाडू आणायला किंवा तुझ्या बापाला पाठवायला सांग. माझ्याकडे पैसे नाही. असेच काही दिवस गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. घरातल्या सर्व खोल्यांमध्ये AC लावलेले होते, पण राधाच्या खोलीत मात्र AC नव्हता. तिने अजयला सांगितलं तेव्हा त्याने नेहमीसारखं ठरलेलं उत्तर दिलं, सध्या माझ्याकडे नोकरी नाही. नोकरी मिळाली की सगळं आणून देतो. सासूबाईंना काही सांगण्यात अर्थ नव्हता. म्हणून राधा अंगावर गरम हवा झेलत कसेबसे दिवस काढत होती. एके दिवशी राधा अजयला म्हणाली, मला माहेरी जायचं आहे. अजय म्हणाला, ठीक आहे, मी आईला विचारतो. सासूबाईने सुरुवातीला नाराजीने म्हटलं, इथलं काम कोण करणार? नको जाऊस. पण राधाने हट्ट केल्यावर त्या म्हणाल्या, जा, पण 2-3 दिवसांपेक्षा जास्त राहू नकोस. तिला पाठवताना स्पष्ट बजावून सांगितलं गेलं, इथल्या गोष्टी तिकडे सांगू नकोस. जर सांगितलंस तर आमच्यासारखे वाईट माणसं कोणीच नसतील. राधा माहेरी गेली. तिने आईला तिला हव्या असणाऱ्या गरजेच्या वस्तूबद्दल सांगितलं. आईने मुलीच्या प्रेमापोटी सगळं तिला आणून दिलं. दुसऱ्या दिवशी राधा बाबांना म्हणाली, बाबा, खूप गरम होतंय. तुम्ही घरातला AC मला द्या आणि तुम्ही स्वतःसाठी नवीन घ्या. तेव्हा बाबांनी तिला नवीन AC घेऊन दिला आणि हळू आवाजात म्हणाले, राधा, बाळा, तुझ्या या सगळ्या गरजा तुझ्या नवऱ्याला सांगत जा. तो तुला आणून देईल. हे ऐकून राधा मान खाली घालून उभी राहिली. तिला काहीच बोलता आलं नाही. दुसऱ्या दिवशी अजय तिला घ्यायला आला. राधा आपलं सगळं सामान घेऊन सासरी परत आली. सासूबाईने सामान पाहिलं पण काहीही बोलल्या नाहीत. राधाच्या खोलीत AC लावण्यात आला. पण आता लाईट बिलाचे टोमणे तिला ऐकावे लागत होते. जेव्हा राधा पुन्हा माहेरी जायचं म्हणायची तेव्हा तिला नेहमी 2-3 दिवसांसाठीच परवानगी दिली जात असे. जाताना धमकीही मिळायची, इथल्या गोष्टी तिकडे सांगितल्यास तर बघ. अजय फोनवरून घरातल्या वस्तूंची यादी पाठवत असे आणि राधा आईला, लताताईंना सांगून ती सगळी यादीतलं सामान घेऊन परत सासरी जात असे. सगळं हे असंच चालू होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. अचानक एक दिवस राधाच्या सासूच्या खोलीतला AC बंद पडला. त्यांनी अजयला सांगितलं, राधाच्या खोलीतला AC काढून
माझ्या खोलीत लाव. पण यावेळी राधा शांत बसली नाही. ती रागाने म्हणाली, मी माझ्या खोलीतला AC देणार नाही. तो AC माझ्या माहेरहून आणलेला आहे. तुम्ही नेहमी म्हणता ना, तुझ्या माहेरहून आण. मग आता मी हा AC माहेरहून आणला, मग त्यावर तुमचा कसा काय अधिकार? बाहेर उभ्या असलेल्या सासूबाईने हे सगळं ऐकलं. त्या संतापून खोलीत आल्या आणि ओरडून म्हणाल्या, मला नाही म्हणायचं तुझं धाडस कसं झालं? माझ्याच घरात राहतेस आणि मलाच नकार देतेस. तुला या घरात राहू देतो हेच तुझ्यासाठी खूप आहे. तेव्हा राधा संतापून म्हणाली, मी या घरात फुकट राहत नाही. दिवसभर तुमचं सगळं काम करते आणि मी माझ्या खोलीत जे काही वापरते ते सगळं माझ्या माहेरहून आणलेलं आहे. मग तुम्ही मला असं कसं म्हणू शकता की मी तुमच्या जीवावर जगते? राधाने एवढंच उत्तर दिलं आणि सासूच्या तळपायाची आग थेट मस्तकात गेली. त्यांनी संतापून राधाच्या गालात जोरात चापट दिली. त्या क्षणीच राधाचा राग अनावर झाला. ती चिडून ओरडली, आता मला या घरात एक क्षणही राहायचं नाही. मला माझ्या माहेरी जायचं आहे. इतक्यात तिची नणंद तेथे आली आणि तिनेही रागाच्या भरात राधावर हात उचलला. अजय उभा असलेला पाहून सासूबाई फुत्कारल्या, नालायका, असा गप्प घुम्यागत उभा राहून काय तमाशा बघतोयस? तुझी बायको माझा अपमान करते, मला उलट सुलट बोलते. तुला जराही लाज वाटत नाही? आईचं ऐकून अजयही पेटला आणि राधाला शिवीगाळ करत तिला वाईट साईड बोलू लागला. राधाने त्याला थेट उत्तर दिलं. दोघात भांडण चिघळलं आणि रागाच्या भरात अजयनेही राधावर हात उचलला. राधाच्या चेहऱ्यावर माराचे ठसठशीत वळ उमटले. हात मुरगळल्याने तिच्या हातातील बांगड्या फुटल्या आणि त्याचे तुकडे हातात घुसले. त्यामुळे तिच्या हाताला खोल जखमा झाल्या. या सगळ्या धक्कादायक प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी राधाने लपून तिच्या माहेरी फोन केला. पण सासूने फोन हिसकावून घेतला आणि तिच्या आईला अपशब्द बोलत उलटसुलट सुनावलं. त्यानंतर काही वेळातच शामराव राधाच्या सासरी पोहोचले. तिथलं दृश्य पाहून त्यांची शुद्ध हरपली. राधाच्या चेहऱ्यावर काळेनिळे डाग पडले होते. हातावर खोल जखमा होत्या आणि तिची नणंद अजूनही तिला बोल लावत होती. पण राधाच्या वडिलांना पाहताच ती तात्काळ शांत झाली. राधाने वडिलांना पाहिलं आणि तशीच धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. शामरावांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे सांगितलं, बाळा, रडू नको. मी आलो आहे ना आता. सगळं नीट होईल. तिच्या सासूबाई सडेतोड बोलल्या, हे बघा व्याही, तुम्ही तर काहीही न विचारता थेट आमच्यावर आरोपच करताय. तुमच्या मुलीचा पक्ष ऐकून घेत आहात. तुमची मुलगी आमच्याशी उद्धटपणे वागते असे संस्कार दिलेत का तुम्ही? शामराव थेटपणे उत्तरले, माझी मुलगी कशी आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. तिला आम्ही कसे संस्कार दिले हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मी माझ्या मुलीला आता या घरात एक क्षणही ठेवणार नाही. मी तिला घेऊन जात आहे. त्यावर सासूबाईने ठसक्यात उत्तर दिलं, ठीक आहे, पण लक्षात ठेवा ती पुन्हा कधीही या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. शामराव संतापून म्हणाले, मीही माझ्या मुलीला पुन्हा कधीच अशा घरात पाठवणार नाही जिथे तिच्यावर असे अत्याचार केले जातात. संध्याकाळ झाली होती. एवढ्यातच अजयचे आजोबा तेथे आले. त्यांनी शामरावांना पाहून विचारलं, अरे श्याम, काय खबर आहे? लग्नानंतर तर तू आम्हाला विसरलासच. कधी इकडची चौकशी केली नाहीस. त्यावर शामराव गंभीरपणे म्हणाले, काय विचारू? जेव्हा माझी मुलगी एवढ्या त्रासात आहे तेव्हा काय चौकशी करू? तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही फार मोठी चूक केली. अजयचे आजोबा चकित होऊन म्हणाले, हे काय बोलताय? नेमकं काय झालंय? स्पष्टपणे सांगा. शामराव भाऊक स्वरात बोलले, मी माझ्या मुलीला तुमच्याकडे ज्या विश्वासाने पाठवलं होतं त्या विश्वासाचा चुराडा झालाय. तुमच्या घरात तिच्यावर हात उचलला जातो का? हे ऐकून आजोबा अवाक झाले. ते शांतपणे म्हणाले, श्याम, मी जास्त करून बाहेर असतो. शेतीची जबाबदारी माझ्यावर आहे. मुलगा तर महिन्यातून एकदाच घरी येतो. त्यामुळे घरात काय घडतं याचा मला खरोखरच अंदाजच नव्हता. तेव्हा शामरावांनी त्यांना सगळं सांगितलं. त्यांच्या बोलण्यानंतर आजोबांचा संताप अनावर झाला. आपल्या नातवाचं आणि सुनेचं वर्तन ऐकून ते म्हणाले, श्याम, मी तुझी माफी मागतो. जी चूक झाली ती पुन्हा होऊ देणार नाही यापुढे. मी स्वतः जातीने लक्ष ठेवीन. पण शामराव आता थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते स्पष्ट शब्दात म्हणाले,
मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलीला या घरात ठेवणार नाही. तुम्हालाच तुमच्या घरात काय सुरू आहे याचं भान नाही. मग पुढे काय गॅरंटी आहे की माझ्या मुलीची योग्य काळजी घेतली जाईल? मी आता तिला घेऊन जातोय. शामरावांनी आजोबांचा एकही शब्द ऐकला नाही आणि आपल्या मुलीला राधाला घेऊन परत आले. राधा घरी आली तेव्हा लताताईंनी तिची अवस्था पाहिली. तिच्या डोळ्यातील वेदना पाहताच लताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या राधाच्या गळ्यात पडून रडू लागल्या. राधा, बाळा, हे काय झालं? त्या लोकांनी तुझी ही काय अवस्था करून टाकली? हे सगळं तुझ्यामुळेच झालं. मी तर पहिल्यापासून ह्या लग्नाला विरोध करत होतो, पण तू हट्ट सोडला नाहीस. तुझ्या हट्टापुढे माझं काहीही चाललं नाही. तू त्यांच्या प्रत्येक मागणीला होकार दिलास. हे तुझं कर्म आहे आणि त्याचं फळ आज माझ्या लेकीला भोगावं लागत आहे. लताताईंचं बोलणं ऐकून आधी संतप्त झालेले शामराव आणखी भडकले. त्यांनी कडाडून उत्तर दिलं, कारण राधाने रस्त्यातच त्यांना सगळी कहाणी सांगितली होती. अजयचा आळशी स्वभाव, त्याच्या सततच्या अजीब फरमाईशी, राधा आणि लताताईंनी त्या पूर्ण करत राहणं, हे सारं आता त्यांच्यासमोर स्पष्ट झालं होतं. तेव्हा लताताई म्हणाल्या, मला कुठे माहीत होतं की ते लोक असे वागतील. शामरावांनी राधाकडे पाहत ठामपणे सांगितलं, आजपासून तू त्याचा एकही फोन उचलायचा नाहीस आणि त्या घरात पुन्हा कधीही जायचं नाही. राधाने आपल्या वडिलांचं ऐकलं, पण आता ती अगदीच गप्प गप्प राहू लागली. तिने स्वतःला घराच्या 4 भिंतीत कोंडून टाकलं. बाहेर जाणं, कुणाला भेटणं, सगळं तिने थांबवून टाकलं. ती घरात बसून घुसमटत होती आणि हे पाहून आईबाबांचं मन पिळवटून गेलं. एक दिवस शामरावांनी लताताईंना सांगितलं, लता, राधाला समजाव, तिचं आयुष्य नव्याने सुरू व्हायला हवं. अशी आतल्या आत घुसमटून काही साध्य होणार नाही. लताताईने उत्तर दिलं, तुमचं म्हणणं खरं आहे. मी खूप प्रयत्न केला, पण तिला काही सांगितलं तरी ती गप्प बसते. माझ्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. मला तर वाटतं दुसऱ्यांच्या मुलीशी अशा नीच वागणुकीच्या ज्या लोकांनी व्यवहार केला आहे त्यांना योग्य धडा मिळायलाच हवा. मगच कदाचित ते पुढे कुणाच्या लेकीसोबत असं वागणार नाहीत. शामराव म्हणाले, तू बरोबर बोलतेस, पण अशा लोकांना फक्त देवच योग्य समज देऊ शकतो. तू काळजी करू नकोस, मी स्वतः राधाशी बोलतो. असं म्हणून ते राधासाठी तिच्या आवडतं आईस्क्रीम घेऊन तिच्या खोलीकडे गेले. राधा, बघ, मी तुझ्यासाठी तुझा आवडता आईस्क्रीम घेऊन आलोय. पटकन खाऊन टाक. तुझा छोटा भाऊ बघेल तर तुला काहीच उरू देणार नाही. वडिलांचं प्रेमळ बोलणं ऐकून राधाच्या ओठांवर एक मंद हसू उमटलं. ती हळूच म्हणाली, बाबा, माझं अजिबात मन नाही. जेव्हा मन होईल तेव्हा खाईन. शामराव हळूच तिच्या बाजूला बसले. राधा, असं एकटं राहून उपाशी बसून काहीही साध्य होणार नाही. उलट नुकसानच होईल. ज्यांनी चूक केली ते मोकळे फिरत आहेत आणि आपण तर काहीही चुकीचं केलं नाही बाळा. मग तू स्वतःलाच खोलीत बंद करून स्वतःला का शिक्षा देतेस? घरातून बाहेर पड, सगळ्यांना भेट. तेव्हा राधा भरल्या डोळ्यांनी म्हणाली, बाबा, मला कुणालाच भेटायचं नाही. असं वाटतंय जणू सगळ्यांच्या नजरा मला एकच प्रश्न विचारताय, तू सासरी केव्हा जाणार? हे बघ राधा, या समाजातल्या लोकांना चर्चा करायलाच काहीतरी विषय हवा असतो, पण असं लपून बसून काही साध्य होणार नाही. तू बाहेर ये आणि सर्व प्रश्नांना ठाम उत्तर दे. चला, एक प्रश्न विचारतो तुला, खरंच पुन्हा त्या घरात जायचं आहे का? शामरावांचा हा प्रश्न ऐकून राधाने अचानक मान वर केली आणि स्पष्टपणे, ठामपणे म्हणाली, नाही बाबा, मला त्या घरात परत कधीही जायचं नाही. मग बाळा, कसल्या गोष्टीचं दुःख साठवून ठेवतेस? जे झालं ते झालं. आता ते विसर आणि तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कर. ठीक आहे बाबा, मी प्रयत्न करेन. फक्त प्रयत्न नाही राधा बाळा, तुला सिद्ध करावं लागेल की माझी मुलगी कमजोर नाही तर धाडशी आहे. चल, उठ आता. पहिल्यांदा फ्रेश हो आणि मग आईस्क्रीम खा. आता नाही म्हणू नकोस. राधा फ्रेश होऊन आईस्क्रीम खाऊ लागली. शामरावाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हळूच बाहेर पडले. दुसरीकडे जेव्हा अजयचे वडील घरी परतले तेव्हा त्यांना घरातल्या सगळ्या परिस्थितीची कल्पना आली. तेव्हा त्यांनी शामरावांना फोन करून आपल्या चुकीची कबुली दिली. फक्त एकदा माझ्या सांगण्यावरून राधाला परत पाठवा. आमच्याकडून आता कोणतीही चूक होणार नाही. शामरावांनी ठामपणे नकार दिला. राधाला परत पाठवणं आता शक्य नाही,
पण नातेवाईकांचा, समाजाचा दबाव इतका वाढला की अखेर त्यांनी मनाविरुद्ध राधाला पाठवण्यासाठी तयारी दर्शवली. पण ज्या दिवशी राधा परत जाणार होती त्याच्या आदल्या दिवशी अजयचा फोन आला. राधा, हा सगळा त्रास मला काम नसल्यामुळे झाला आहे. आता तू परत येतेस तर तुझ्या बाबांकडून 1,00,000 रुपये घेऊन ये. मी एखादा छोटासा धंदा सुरू करतो. जेव्हा व्यवसाय चालू लागेल तेव्हा हे सगळं संपेल. हे ऐकता क्षणी राधाच्या चेहऱ्यावरचा शांतपणा कोसळला. इतकं सावरून पुन्हा एकदा त्या घरात जायचं ठरवलं होतं, पण आता तिचा संयम सुटला. तिने मनाशी एक ठाम निर्णय घेतला. ती बाबांकडे गेली आणि सगळं स्पष्टपणे सांगितलं. बाबा, आता काहीही झालं तरी मी परत जाणार नाही. शामरावांनी लगेच अजयच्या वडिलांना फोन लावला. तुमच्या मुलाला सांगून द्या, घटस्फोटाच्या कागदावर सही करून टाक, नाहीतर आम्ही थेट कोर्टात जाऊ. या शब्दांमागे केवळ राग नव्हता, तर एका बापाच्या मनातील खोल आग होती. समाजाची बदनामी, प्रतिष्ठेचा अपमान, लोकांच्या नजरा, या सगळ्यांच्या भीतीने अखेर अजयच्या वडिलांनी आपल्या मुलाला आणि सुनेला वेगळं करायचं ठरवलं. राधा आणि अजय यांचा घटस्फोट झाला. हे कठोर पाऊल उचलणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, पण राधाच्या भविष्याकरता ते आवश्यक होतं. राधाने आता नव्या आशेने, नव्या उमेदीने तिच्या आयुष्याची सुरुवात केली होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते शांत हास्य आणि डोळ्यातील आत्मविश्वासाचं तेज शामरावांच्या मनात समाधानाची लाट घेऊन आलं. आज त्यांच्या नजरेसमोर तो काळा दिवस उभा राहिला होता, ज्या दिवशी त्यांनी आपल्या मुलीला लग्नाच्या मखमली स्वप्नांमध्ये पाठवलं होतं, पण मखमलीऐवजी काटेरी झुडपं आली होती. आज मात्र त्यांना पक्क वाटत होतं, काही लोक म्हणजे कुत्र्याच्या शेपटीसारखे असतात. वर्षानुवर्ष नळीमध्ये ठेवले तरीही वळण जात नाही, सरळ होत नाहीत. अशा लोकांपासून कायमची सुटका करून घेणं हाच खरा शहाणपणाचा मार्ग असतो. आणि आज त्यांच्या मुलीची सुटका झाली होती. ती स्वतःला दलदलीतून खेचून बाहेर काढत आपल्या पायावर उभी राहिली होती आणि तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आज जे समाधान होतं ते शब्दात मावणारं नव्हतं. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका कथेसह.